हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14वा. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. श्लोक क्रमांक 9 वाचायला आपण सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर भगवान श्रीकृष्ण या 14व्या अध्यायात अर्जुनाला प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्यांच्याबद्दल, त्या गुणांचा व्यक्तींवर होणारा जो प्रभाव आहे त्याच्याबद्दल माहिती देताना आता या 9व्या श्लोकात म्हणता आहेत, सत्वं सुखे संजयती रज कर्मणि भारत ज्ञानम आवृत्य तु तमः प्रमादे संजयती उत. भाषांतर. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे म्हणजे मनुष्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. शब्दशः अर्थ बघूया. सत्वम सुखे संजयती. संजयती म्हणजे बद्ध करतो. तर हा सत्वम म्हणजे सतोगुण आहे, तो मनुष्याला सुखे म्हणजे सुखाने बद्ध करतो, बांधतो. रजः कर्मणी, तर जो रजोगुण आहे तो कर्मणी सकाम कर्मांमध्ये मनुष्याला बांधतो. भारत, भरत वंशात जन्माला आलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण इथे भारत म्हणून संबोधित करीत आहेत. दुसऱ्या ओळीत आपण वाचलं, ज्ञानम आवृत्य तू तमः. तू म्हणजे परंतु, असा हा जो तमः तमोगुण आहे तो ज्ञानम आवृत्य व्यक्तीमधलं जे ज्ञान आहे ते आवृत्त म्हणजे झाकून टाकतो आणि प्रमादे संजयती उतः. तर प्रमादे म्हणजे प्रमादामध्ये, मूर्खपणामध्ये, संजयती म्हणजे बद्ध करतो. तर हा तमोगुण आहे तो मनुष्याचं ज्ञान झाकून टाकतो आणि त्या मनुष्याला मूर्खपणाशी बांधतो. शेवटचा शब्द आहे उत, म्हणजे असे म्हटले जाते. एकदा भाषांतर वाचूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे समजवत आहेत, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे म्हणजे मनुष्याचे ज्ञान आवृत्त करून म्हणजे झाकून मूर्खपणाशी बांधतो. इथे आपण पहिल्या ओळीत वाचलं, रजः कर्मणी म्हणजे रजोगुण आहे तो व्यक्तीला सकाम कर्माशी बांधतो. तर सकाम कर्म म्हणजे काय? फळाच्या अपेक्षेसहित केलेलं कर्म. म्हणजे मला हे कर्म करून काहीतरी फळ प्राप्त करायचं आहे, या अपेक्षेसहित केलेलं कर्म म्हणजे सकाम कर्म. असं कर्म आहे ते व्यक्तीला कर्म बंधनाला सामोरं जायला लावतं. तर इथे आपण वाचलं, रजोगुण आहे तो सकाम कर्माशी व्यक्तीला बांधतो. तर जो सतोगुणी व्यक्ती आहे तो सुद्धा कर्म करत असतो, पण त्या कर्माचं फळ उपभोगण्याची भावना सतोगुणी व्यक्तीमध्ये नसते. सतोगुणी व्यक्ती आहे त्याला ज्ञान आहे, तो जाणतोय की मी आत्मा आहे आणि हे जे इंद्रिय तृप्ती करणं आहे, हे इंद्रिय भोग घेणं आहे, त्यामध्ये खरं वास्तविक सुख नाहीये, हे सतोगुणी व्यक्तीने जाणलेलं आहे. आणि त्यामुळे सतोगुणी व्यक्ती जरी काही कर्म करतोय तरी त्यात भोग भावना नसते. मात्र रजोगुणी व्यक्ती
एखादं कर्म करतो आहे तर त्यामागे भोग भावना असते, इंद्रिय तृप्तीची इच्छा असते आणि म्हणून रजोगुणी व्यक्ती आहे तो सकाम कर्म करतो, फळाच्या अपेक्षेसहित कर्म करतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे समजवत आहेत, रजोगुण सकाम कर्माशी त्या मनुष्याला बांधतो. तर अशा प्रकारे आपण हा जो 9वा श्लोक आहे तो श्लोक, त्याचं भाषांतर आणि शब्दशः अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.